ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, जे तो तुम्हाला लाईफमध्ये पण यूज होणार आहे, अकॅडमिक्समध्ये पण यूज होणार आहे. अरे एक मिनिट, आपण कंटिन्यू करू, ठीक आहे? ओके. नमस्कार, माझं नाव प्राध्यापक अक्षय देखणे. या महाविद्यालयामध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे बऱ्याच वर्षापासून. आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त प्रेरणादायी जर काही असेल तर ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, की ज्या मूर्तीची प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन आमचा दिवस, दररोजचा दिवस हा सुंदर जात असतो, सुरेख जात असतो. आणि त्यानंतर जर आमच्या कॉलेजमध्ये काही महत्त्वाचं असेल, खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, तर ते म्हणजे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी. चला तर आपण बघूयात आमच्या कॉलेजचे विद्यार्थी. Mechanics is the branch of science which deals with the study of forces, its effect on the bodies at rest or in motion. त्याला उठवा रे. सेकंड इयर B.Com बी सिव्हिल. अरे हा तर फर्स्ट इयर डिप्लोमाचा क्लास आहे. चल बाहेर. सॉरी. ते सगळं सोड, आपल्याला लेक्चर आहे वाळके मॅमच्या तिथं जायचंय. वाळके मॅम काय? हा रुक 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 आय आय मी की हा मी की बघू मी लागत आहे. हा हॅलो, कॅमेरा कुठे आहे? अरे वाळके मॅमचं लेक्चर आहे पटकन. अरे मग मिक्की माऊस तोंडाचं आहे पटकन मार्क. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ज्यांना बेसिक आहे तुम्हाला सांगितलं असेल ना. किती वाजले? मॅम ते माझं पेट्रोल संपलं होतं, ते दोघं टो मारायला आलते. उंदराला मांजर साक्षी, या आतमध्ये.
झोप येते मॅमच्या लेक्चर मध्ये बाबा. टाइम टेबल आलाय तर काय झालं. पेपरचा आला मेन पेपर. ठीक आहे ना, बघू नंतर. आठवडाभर मध्ये करून टाकू त्याला काय. उद्याच पेपर आहे, रात्री करू. एवढं काय सिलेबस बघितलाय का? बघितलंय का तू? चला मग लॅब मध्ये अभ्यास करू. सिलेबस तर बघून घेऊ चला. चला. लय बोर होत आहे. कुठं जाऊ फिरायला. लय बोर हो राहिला. कुठं जायचं फिरायला? नाही जाऊ कुठं तरी. कॉलेज नको आता. जाऊ यार ब्रेक पाहिजे आता. ब्रेक तर पाहिजे आपल्याला. तारीख काय आज पहिली बघा. तारीख 13 रिझल्ट लागणार होता. खरं का? हा 13 रिझल्ट लागणार होता. 13 मग शाळेत तू खायला आठवत नसतं 13 कसं काय माहिती? रिझल्ट आठवतं ना भाई आपल्याला. बघतो आता काय. बघ भाई. अरे मी सॉरी सर. काय, पास झालो का? पास कर बोललो होतो. सरांनी ऐकलं माझं वाटतं. मी तर पेपर मध्ये झोपलो होतो भाई. सॉरी सर पास करा. पास झालो. पास नाही असं नाही. तू तर पेल पास झालो. अरे ते तर माहिती होतं भाई. आयुष्यात हागलाय तू पेपर मध्ये भागशील. किती माहिती होतं आम्हाला. तिघ फेल. आता काय आलं? तिघ फेल. आता असा एक चेष्टा करतोय हा. चेष्टा करू राहिला. चेष्टा नाही करतोय भावा. बघा दाखव इकडं. शाळेला मी 55 आलो यार. मी 60 आहे. पार शेवट आहे डायरेक्ट. अरे मी तर काय नाही लिहिलं तरी पण मला तर फक्त नाव लिहिलं. बेल वाजलेली. तू काय असतंय पेपर मध्ये सॉरी सर लिहून आलता. मला वाटलं सर ऐकन राव. मराठीमध्ये लिहिलं मार्क्स तर भेटली असती. अरे यार पण आज यार मला राग येतोय यार लय. या अभ्यास केलं ना आपण थोडाफार काय नसू. वन शॉट बघितलेली मी तर. अरे सेम मी पण बघितले. पूर्ण 5 मिनिटं अभ्यास केलेला. अरे 5 मिनिटं लायब्ररी मध्ये. मी 2 तास अभ्यास केला भावा. 2 तास. मी तर मला वाटलं सरांच्या भरोश्यावर गेलो. ओळखीचे सर होते. करण पास कर बोललं. नाही केलं पण राव. चला कॅन्टीन मधून कॉफी पिऊ. चला. पैसे अरे आहे ना भाई. चल चल. भाई मला आता खूप राग येतोय. मला पण. चायला कॉलेज काही कामाचं आहेच नाही. हे लेक्चर करून का फायदाच नाही बे.
मी काय म्हणतो ऐका, आता नाही का आपण एक कॉलेजला बायकॉटच करून टाकू. कॉलेजमध्ये यायचं पण लेक्चर नाही करायचं. लेक्चर केलं ना तरी गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग काय नाही म्हणायचं. कॉलेजमध्ये आलं तर मुतायचं पण नाही. सोड 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 सोड. चला आता सगळ्या कॉलेजला दाखवून देऊ की आपण काय. अरे स्टुडंट्स आहे आपण, आपल्या दम आहे दम. चला बस बस झाला आता अभ्यास. लय अभ्यास केला आपण आता. 1ली ते 10वी, 10वी ते 12वी, आता हे कॉलेज. काहीच उपयोग नाही अभ्यास करून. कॉस थिटा साइन थिटा, अरे घंटा, काहीच फायदा नाहीये. अरे तुम्ही साधा केळे घ्यायला गेले, तुम्ही कधी तो फॉर्म्युला यूज केलाय का? A² + B² + 2AB. अरे तो केळावाला केळा फेकून मारे तुला. काहीच फायद्याचं नाही, काहीच शिकून फायदा नाहीये. अरे तो बिल गेट्स पण म्हणला होता, मी काही विषयात नापास झालो, माझा मित्र सगळ्या विषयात पास झाला. आणि बघा आज मी मायक्रोसॉफ्टचा ओनर आहे आणि तो मायक्रोसॉफ्टचा एम्प्लॉय. शिकून काहीच फायदा नाहीये, काहीच. कळालं का? नो ग्रीटिंग. अरे तुम्हाला समजतं का नाही काही? शिक्षक वर्गात आले, त्यांना ग्रीट करावं, उभं राहावं, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय असेल ते तुम्ही जे ग्रीट आहे ते करावं. ते कोण आहे 3 जण मागे बसलेले? त्या क्लासमधले तुम्ही? पाहिलंच, ही आताची पिढी, यांना सगळं इन्स्टंट हवं असतं. म्हणजे जशी आपली 2 मिनिटची मॅगी, यांच्यामध्ये कोणताही संयम आपल्याला दिसून येत नाही. यांना लगेच रिझल्ट हवा असतो. आज अभ्यास केला की उद्या पास, अशी तर यांची मानसिकता झाली आहे. यांना आता आपण किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी यांच्यामध्ये जो असणारा संयम आहे तो आज आपल्याला कुठेच दिसत नाही. आणि आता बघूयात पुढे काय होतंय ते. नहीं जाएंगे ना तो। हाँ नहीं शिव। ओए देखो देखने सर बुला रहे। विजिट कौन सा है? अरे या, तुमचीच वाट बघत होतो. सस्पेंड गँग. बसा. काय झालं? सस्पेंड का झाला तू? सर हे कॉस थिटा साइन थिटा LHS = RHS सर हे काहीच कामाला येत नाही पुढं. आपण कुठं समजा केळे घ्यायला जातोय, A² + B² हे यूज केलं तर केळावाला केळं फेकून मारण सर आपल्याला. आणि खूप म्हणजे असं वाटतं एज्युकेशन सिस्टम काही कामाचं आहेच नाही सर. तुला असं वाटतंय? तुला काय वाटतंय? माझा प्रॉब्लेम असा आहे सर, माझे वडील बोललेले एकदा तुझी 10वी झाली तर तुला मजाही मजा आहे. तर मी त्यामुळे मी 10वी केली, पण 10वी नंतर मला मजाच नाही आली. काय ते मजा कधी भेटलीच नाही.
तुझं काय रिझन आहे? सर अक्कीच्या घरचे तरी 10वी बोलले, माझ्या घरचे 12वी बोलले होते. तू 12वी पर्यंत अभ्यास कर, त्यानंतर तुला जे करायचं ते कर. पण 12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन करून दिलं. आता इंजिनिअरिंगमध्ये आलो, एवढा अभ्यास आहे की काही वेळच भेटत नाही सर मला. अभ्यास करून पण विषय नाही निघत आहे, सब्जेक्ट नाही निघत आहे. किती अभ्यास करणार आम्ही? काही फ्रीडम वगैरे काही भेटणार का नाही आम्हाला कधी? माझा ऐक, हे एज्युकेशन सिस्टम. अरे नाही दादा, हे काहीच कामाचं नाही. अरे माझा मला काय म्हणणं, एक मिनिट तुम्ही तिघं पण कन्फ्यूज झालेले दिसतात. ठीक, मला एक सांगा की गाडी जर चालवायची असेल तर फक्त किक मारून जमल का? गाडीच्या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला शिकाव्या लागतील. त्यामध्ये काय आहे काय नाही, मेकॅनिझम कसे कनेक्टेड आहेत. ठीक आहे, सिलेंडर पिस्टन पासून सगळ्या गोष्टी, गिअर बॉक्स, क्लच, तिथपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे तरच गाडी चालवता येईल. ठीक आहे, तुमचा मेन प्रॉब्लेम काय? एक्झाम पास होत नाही किंवा काय, का दुसऱ्यात कशात इंटरेस्ट येत नाही? मेन प्रॉब्लेम काय? एकदम पास नाही होते आम्ही. पास होत नाही सर, आम्ही अभ्यास करून पास होत नाही. एक सिंपल मेथड तुम्हाला सांगतो एक्झाम पास त्याविषयी जर तुम्ही बोलताय तर. ठीक आहे, हे बघा, एक ग्रेसा म्हणून एक मेथड आहे. सर हे ग्रेसा बिसा सर नको सर, आता बास झालं सर, खूप शिकलोय आता. हे डोक्यावर काही जमतच नाही सर, हे आता बास झालं. मी तुम्हाला काहीही शिकवत नाहीये, एक सिंपल मेथड सांगतोय. हे तुमच्या बुकमध्ये असेल असं नाहीये. एक सिंपल टेक्निक आहे पास होण्यासाठी. ग्रेसा, GRESA. जी म्हणजे गिवन, आर म्हणजे रिक्वायर्ड, ई म्हणजे इक्वेशन. ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहितच असतो. मॅथमॅटिक्सचा हे विषय काढला, साइन थिटा कॉस थिटा. ठीक आहे, हे आपल्याला एक्झाममध्ये लिहावंच लागतं, कुठलाही प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, आणि सोल्युशन आणि अँसर पर्यंत जायचं असतं. ठीक आहे, तुम्ही गिवन जरी लिहिलं, रिक्वायर्ड लिहिलंय, इक्वेशन लिहिलंय, मार्क्स मिळणार आहेत पासिंगसाठी म्हणतोय मी. यानंतर काय ते आपण बघू, सोल्युशन आणि अँसर पर्यंत. लाईफमध्ये पण तुम्हाला गिवन दिलं जाईल, प्रॉब्लेम्स दिले जातील, तुम्हाला अँसर पर्यंत, सोल्युशन पर्यंत जायचं असतं. ठीक आहे, न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो? एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही जर स्टडी केला तर पास होताल, हार्डवर्क केलं तर तुम्हाला सक्सेस मिळेल. तुम्ही हार्डवर्क केलं का? एक आणि 2 रात्रीमध्ये अभ्यास करून तुम्ही विषय पास होणार नाही. तुमच्या जनरेशनचा हा एक मोठा गैरसमज आहे की आपण उद्या एक्झाम आहे आणि आज अभ्यास करायचा आहे. असं होत नाही. तुम्हाला सेमिस्टरचं प्लॅनिंग करावं लागेल. अशा ज्या मेथड्स आहेत त्या स्टडी करावं लागतील. मॅथमॅटिक्स वगैरे, फिजिक्स, केमिस्ट्री हे सगळं यूज होतं लाईफमध्ये. तुम्ही फक्त अभ्यास आहे का अभ्यासच करायचा नाहीये. तुम्ही जसं मला एन्जॉय करायचं आहे, लाईफ एन्जॉय करायचं म्हणजे एज्युकेशनमध्ये सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये इतके सारे इव्हेंट होतात, तुम्ही पार्टिसिपेट करा ना. त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. स्पोर्ट्स पण थोडंसं खेळलंच पाहिजे, अभ्यासही केला गेलाच पाहिजे, पण एका रात्रीचा अभ्यास नाही. तुम्हाला ॲटलिस्ट आधी काही दिवस, काही महिने हे प्लॅनिंग करावं लागेल. किती सब्जेक्ट आहेत एका सेमिस्टरमध्ये आणि त्यानुसार पुढं कसं जायचं आहे. मी काय म्हणतोय कळतंय तुम्हाला? हो सर. ठीक आहे, आधीपासून अभ्यास करा, तुम्ही पास होताल. प्रॉपर प्लॅनिंग करा, तुम्ही पास होताल. आणि लाईफ हे हसत खेळत जगा. खूप जास्त कॉम्प्लेक्स त्याला करू नका. ठीक आहे, तुम्हाला काही अडचण आली परत कुठल्याही स्टाफ मेंबरला मलाही येऊन भेटा, तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल. थँक्यू सर.
तर हिला काय आलं माहित नाही वाटतंय एवढं खुशी दिसते वाटतंय रिझल्ट लागलाय का बघ बरं पटकन बघ. हे लागले जय हनुमान. काय रिझल्ट लागले पक्का उघड 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 पटकन उघड चल मी उघडतो तुझा हात शुभ नाही. मी बोलता बघ अरे यार मेडीचं नाव दिसतच नाही. फर्स्ट कोण आले ते बघ यार सोड त्याचा मंथन कोण आहे मंथन काय मंथन अरे मंथन पुरे मॅडी मंथन हा लाव 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 लाव. अरे बिझी आहे तू कोण चल 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 बघू त्याला. कॉलेज काय अरे पहिले आले हा माहित आहे काय अरे पहिले आले शेमडे. खरंच अरे बाबा. चला, चला, चला. दगडे सर ते आयस्क्रीमसाठी व्हॉलंटियर भेटले का तुम्हाला मी खूप प्रयत्न करतोय पण मुला मुलीमधून कुणी इंटरेस्टच घेत नाही. नाही लवकर बघा मला सरांना नावं द्यायची आहेत सरांनी मागितलेत नाव आपल्याला कमिटीचे काम आहे टाइमच भेटत नाहीये. नाही लवकर बघा कारण मागच्या पेक्षा यावेळेस जास्त चांगला कार्यक्रम करायचा आपल्याला सर तुम्ही प्रयत्न करतोय सर तुम्ही बघा थोडं ते. किती मुलं बघणार आता भेटले कोण आहेत ते